राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याची विस्तारित रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आजपासून एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। जे शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा भरलेला नव्हता, म्हणजेच की 2025चा पीक विमा भरलेला नव्हता, त्यांनी पीक विम्याची मुदत वाढलेली आहे, पीक विमा लवकरात लवकर भरून घेणे, जेणेकरून 2026 मध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल। बघा शेतकरी मित्रांनो 2022, 23 आणि 24चा ज्यांनी पीक विमा भरलेला आहे असं शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संबंधित GR सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आजपासून पीक विम्याचा पहिला टप्पा विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा असू शकतो, त्यामुळे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त लवकरात लवकर ही कामे करून घ्या, म्हणजेच की तुमचा पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकंदरीतपणे पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा यामध्ये बघू शकता EKYC। बघा जर तुमची EKYC झालेली असेल तर तुमचा पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये जिल्हे सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे। म्हणजे जर तुम्ही या पात्र जिल्ह्यातील शेतकरी असाल व या बँकेतील तुमचं खातं असेल, फक्त 2 बँका यात निवडण्यात आलेलं आहे, म्हणजेच की फक्त गव्हर्नमेंटच्या 2 बँका यात निवडण्यात आलेल्या आहे, बाकी खाजगी बँका आहे, म्हणजेच की एकंदरीतपणे 5 बँका यात निवडण्यात आलेला आहे। म्हणजेच की जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल, जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। बघा अखेर पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा। बघू शकता हेडिंग काय, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा, देवेंद्र फडणवीस। बघू शकता आता शेतकऱ्यांना अपेक्षा होती बघा की पीक विमा कधी मिळणार, परंतु पीक विम्याची रक्कम आता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकत्रितपणे पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत ज्यांनी अद्यापही पीक विमा भरलेला नव्हता, म्हणजेच की 2022, 23 आणि 24चा पीक विमा भरलेला नव्हता, त्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही, परंतु ज्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा तुम्ही फक्त ही कामे करायची आहे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तुम्ही फक्त ही कामे करायची आहे। ती कोणती कामे आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। म्हणजेच की जर तुम्ही ही कामे केली तर तुम्हाला पैसे जमा होणार आहे, अन्यथा पैसे जमा होणार नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही कामे करून घ्या। बघा त्यामध्ये EKYC असेल, तुमचं फार्मर ID असेल। बघा जर तुम्ही फार्मर ID काढलेले असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे, अन्यथा रक्कम सुद्धा जमा केली जाणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फार्मर ID काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। फार्मर ID काढल्यानंतरच DBT ऑन होतं। बघा DBT ऑन होतं व तुम्हाला PM-9चे हप्ते येण्यासही अडथळा येणार नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फार्मर ID काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। बघा शेतकरी मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे, म्हणजेच की यादी सुद्धा बघणार आहोत जिल्ह्याची। बघा जिल्ह्याची यादी आपण बघणार आहोत, त्यामुळे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजेच की बीड। जर तुम्ही बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थी असाल तर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT अंतर्गत बघा DBT अंतर्गत पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरची रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल, बघा पात्र असाल तर रक्कम जमा होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे, कारण की आता एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर बीड जिल्ह्यातील बघा गेवराईमधील पात्र असाल, त्याचप्रमाणे बघा वडवणी, त्याचप्रमाणे बघा केज, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो शिरूर,
त्याचप्रमाणे बघा प्रयोजनात यातील तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो धाराशिव. धाराशिवमधील जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून वितरित रक्कम सुरुवात झाली आहे. म्हणजेच की जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम वितरित केली जाणार आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमची चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकंदरीतपणे रक्कमसुद्धा जमा करण्यात आलेली आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होण्याचा मार्ग पुरा मोकळा झालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर लवकरात लवकर तुम्ही ही कामे करून घ्या, अन्यथा पैसे येणार नाही. त्यामुळे EKYC असेल किंवा फार्मर ID असेल ही लवकरात लवकर काढून घ्या. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र लाभार्थी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे, अन्यथा रक्कम जमा केली जाणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करू. बघा शेतकरी मित्रांनो जालन्यामधील भोकरदन असेल बघा, त्याचप्रमाणे अंबड, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो घनसावंगी, या तालुक्यामध्ये रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे बदनापूर असेल, त्याचप्रमाणे जाफराबाद असेल, या तालुक्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत ज्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये खाते असेल अशा शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबरी, कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्हाला ही बँके खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे SBI सुद्धा झालेलं बघा शेतकरी मित्रांनो. तुमचा जिल्हा आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते नक्की सांगा. भेटत राहू त्याच्याच नवनवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.